या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण चाललंय मुंबईला? अहो, आपण सगळ्यांनीच जायचं मुंबईला खरेदीला. हो का? जाऊया की. मारेकरांचा छडा लागलाच पाहिजे. त्यांनी माझ्या देहावर हल्ला नाही केलाय, माझ्या मनावर आणि मानावर हल्ला केलाय. सांगून सांगून काय सांगणार होता रे ऋषी मला? की माझा साखरपुडा झालाय पण माझं प्रेम मात्र फक्त तुझ्यावरच आहे. हे श्रीपाद भटान मुहूर्त काढले ना देवाच्या आणि बकुळीच्या लग्नाचं. बकुळा, ए बकुळा, बकुळा. काय हवं चंपाबाई? अरे मला काही नकोय, मीच आज देणार आहे बकुळेला. बकुळेला? कुठे रे ती? मागच्या पडवीत बसलीये. जा, मी बोलवलंय म्हणून सांग तिला. हमारी अटरिया पे ये बस. हे कानातले कसे आहेत? छान आहे, हे गळ्यातलं छान आहे, आणि हे छान आहे सगळं. आणि हे बघ पाचू घातलेलं कानातलं आणि पेंडन कसं आहे ग? मावशी छान आहे सगळं. मी जाऊ? नुसतंच कोरडं कोरडं सांगून मला माझी बोळवण करतेस? ए, हे मला घालून दाखव ना. नाही नको, तूच घाल. माझ्यासाठी घाल. अगं दागिन्याची शोभा ना दुसऱ्याच्या अंगावर खूप छान दिसते. मावशी मला इच्छा नाहीये. बकुळे, माझ्यासाठी घालून दाखव ना मला. हा, किती सुरेख दिसतायत नाही दागिने? हो की नाही रे वासू? हो. काढू? नाही, माझ्या बरोबर घे. बघ किती सुरेख दिसतायत तुझ्या अंगावर दागिने. खुलून दिसतोय चेहरा तुझा.
नको काढूस दागिने. मी ते तुलाच दिले. मला मावशी, पण मला नकोय. अगं असं कसं म्हणून चालेल. साज शृंगार करून देवाची सेवा करणं हेच आपलं काम. आता तुझंही लग्न होईल देवाशी. या ना त्या कारणानं लांबतच गेलं. आधी श्रीपाद भटाच्या मुलीचं लग्न होतं म्हणून, मग ते पुढे ढकललं म्हणून, आणि नंतर श्रीपाद भटालाच कोणीतरी मारलं. पण आता श्रीपाद भट बरा झालाय. आता नाही हो थांबायचा. अगं मग आपल्याकडनं तयारी नको का करायला लग्नाची? त्यासाठी हो हे दागिने. भावेणीच्या कसे अंगभर दागिने हवेत, म्हणजे कुणी कीव करत नाही तिची. वचक राहतो आणि ऐरे गैरेही फिरत नाहीत आजूबाजूला. मावशी, मला नको सांगूस हे सगळं. तुम्ही जगला असाल अशा, पण मला नाही जगायचं. मला नकोय हे सगळं. तुला लग्नाचं वचन देणाऱ्या तातू खोतांच्या ऋषिकांचा साखरपुडा झालाय हे लक्षात आहे ना तुझ्या? असेल. ऋषिकांचा साखरपुडाच काय, लग्नही होईल. पण म्हणून मी चार चौघींसारखं जगायची आशाच सोडायची का? ऋषिकांना नाही दिला आधार, पण म्हणून मी कोलमडून पडायचं का? मला स्वतःच्या जीवावर नाही का जगता येणार? इतकं सोपं असतं का ग? बघ इकडे माझ्याकडे बघ. कशी चंद्रकोर दिसतेस. अगं अमावस्या आपल्यापाशी ठेवायची असते. देवासमोर, जगासमोर, आपल्या यजमानासमोर आपण कलेकलेनं फुलणारी चंद्रकोर असावं. मावशी, बस आता आसव पिऊन हसायला शिकायचं. स्वतःच्या चेहऱ्यावरही हसू हवं आणि यजमानांच्या चेहऱ्यावरही हसू आणता यावं. तरच देव आपल्याकडे हसून पाहतो. नाहीतर त्याच्या कोपाला सामोरं जावं लागतं. जा, समोर जा आणि स्वतःकडे बघून हस.
दिलीप कागदांवर सह्या घेऊन गेला, कागदपत्रांवर वाचायला काही मिळाले नाहीयेत. तुम्ही कधी येऊन बसलात कळलंच नाही. आणि चेहरा असा का दिसतोय? डोकं दुखतंय का? नाही. मग असं का दिसतात तुम्ही उदास? हे बघा, आता सगळं मनासारखं झालंय ना. साखरपुडा झाला, मोगराच्या बाबतीत सुद्धा डॉक्टरांनी चांगली बातमी सांगितलीये. मग आता चिंता कसलीये? मी बोलू का हो तुमच्याशी? पद्मा, परवानगी घ्यावी लागते का? आपण बोलतो तेव्हा ठिणग्याच पडतात. आपलं काही बोलणंच होत नाही. आपण खूप बोलतो खरे, पण आपली मन. हो, कधी कधी खूप बोलण्याची तहान लागलेली असते, पण आपण पुन्हा पुन्हा त्याच रिंगणात फिरत राहतो. आपण मन रिकामीच राहून जात. पण माझं बोलायचंय ना माझ्याशी. तुम्हाला बोला, तुम्हाला माझ्याशी बोलायचंय याचाच मला खूप आनंद झालाय. पण मी जे बोलणार आहे ना, ते खूप आनंदाचं नाहीये हो. नेहमी सुखातच भागीदारी करायची असं आहे का? दुःखातही आपण भागीदार व्हायचं ना. ऋषिकांताची खूप काळजी वाटते मला. आज सकाळी पाहिलंत ना, अचानक बोलून घरातून निघून गेला. असंच घरातून वेळी अवेळी निघून जातो. कुठे जातोस म्हणून विचारलं ना, तर उत्तरच देत नाही. बाहेर मोकळ्या हवेत जातो असं म्हणतो. घरात असतो ना, तेव्हाही त्याचं कशातच लक्ष नसतं. अहो, लग्न ठरलंय ना त्याचं. हं, कारणाशिवाय मनाशीच हसायचे दिवस त्याचे. पण मनाशीच काय, त्याच्या वागण्यातही हसू दिसत नाही. अहो, सकाळी नाही का मी त्याला विचारलं की काय रे, खुशीत आहेस ना? तर हो म्हणाला. म्हणजे खोटं बोलला तो? ठाऊक नाही. पण तुम्हाला वाटतं का तो आनंदात आहे असं? तो विष्णू बद्दल बोलत होता ना, तेव्हा वाटत होतं की तो स्वतःबद्दलच बोलतोय. पद्मा, कोंडमा राहतोय का हो त्याचा? हे लग्न नकोय का त्याला? पद्मा, चंपाबाई, म्हटलं येताय की नाही तुम्ही? मी कसं नाही येऊचंय? वासून निरोप दिले ना माका, पण देवळातली कामं आटपाट पासोवर दिवस बुडालोच. हल्ली मुंबईसून खूप माणसं येतात ना. आपल्या देवाची कीर्ती पसरत चालली असा. नवसाक पावणारा जागृत देवस्थान म्हणान. जागृत देवस्थानच आहे. बरं, तुम्ही माका कशाक निरोप धाडलेलास? श्रीपाद भट भेटले होते सकाळी देवळात. वय मग? देवाबरोबरच्या बकुळेच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय असं म्हणाले. वय गुरुजी, त्यांनी तुमच्याकडे निरोप दिलाय असं सांगितलं मला. वय ओ होय काय? मग मला का नाही निरोप दिलात तुम्ही? काय चंपाबाई, अगो निरोप दिलाय ना मी. कोणाकडे? बकुळ आणि वासू जवळ. अगो हैसर घराकडे येऊन निरोप दिलाय मी. तू आडेलीक गेलेलस ना, तेव्हा निरोप देऊन गेलाय मी. आणि त्या दोघांका बजावून सांगलेलंय, चंपाबाई इल्यावर ती आठवणी निरोप देवा म्हणा.
त्या दोघांनी मला निरोप दिला नाही. इतका महत्वाचा निरोप. याचा अर्थ काय गुरुजी? तू आडेलीत गेलेलस ना, तेव्हा निरोप देऊन गेलोय मी. आणि त्या दोघांका बजावून सांगलेलंय चंपाबाई इल्यावर ती आठवणी निरोप देवा म्हणत. त्या दोघांनी मला निरोप दिला नाही. इतका महत्वाचा निरोप. याचा अर्थ काय गुरुजी? आता माका माका कसा ठाऊक असतला? गुरुजी, दर्शन गळ्यात बांधेपर्यंत देवदासीची ही अशीच तगमग असते. समजतंय ना तुम्हाला? वय बकुळा थोडीशी बहकल्यासारखी वागणारच, पण देवाचे गुरव म्हणून 4 समजुतीच्या गोष्टी, 4 दराऱ्याच्या गोष्टी सांगण्याचं काम तुमचंय गुरुजी. हा, योग्य व्यक्तीने कान टोचल्याशिवाय माणूस ताळ्यावर येत नाही. आमची माया आड येते, पण तुमचं तसं नाहीये गुरुजी. तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे तुमचं काम आहे. उद्या ती देवळात येईल ना, तेव्हा जरा तिची कान उघाडणीच करा. देवाची शिस्त मोडण्याचा चटका काय असतो ते ठाऊक आहे मला, पण तो चटका तिला लागणार नाही याची काळजी घ्या गुरुजी. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? वय गुरुजी, तुमच्या खेरीज कोण घेणार हो ही जबाबदारी? वय वय गुरुजी, अखेर श्रीपाद भटांनी मुहूर्त काढला बकुळेच्या लग्नाचा. देवाचं कार्य, देवच नवरदेव. गुरुजी, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे असा आशीर्वाद द्या गुरुजी. या ह्या उंबरठ्यावरचा माप ओलांडायचं, पण त्याच्या आधी उखाणो घ्यायचं. आईची माया, तातींची छाया, मोठ्यांचे आशीर्वाद नि देवाची कृपा, प्रेमाची साथ, गुंफुनी हाती हात. ऋषिकांचं नाव घेऊन ओलांडते मी माप. थांब. परवानगी कोणी दिली तुला माप ओलांडून या घरात येण्याची? आणि तू रे, हिम्मत कशी झाली तुझी एका भाविणीच्या मुलीशी लग्न करण्याची? तुझ्या आईचं आयुष्य एका भाविणीनं म्हणजे हिच्या मावशीनं उद्ध्वस्त केलं हे ठाऊक असूनही तू हिच्या रूपाला आणि नखऱ्यानं भाळलास. नाही ताती, बकुळेच्या चारित्र्यावर संशय नको घेऊस तू. बकुळेसारखी निर्मळ मनाची मुलगी तुला शोधून सापडणार नाही. हे तुझ्याकडून शिकायचं मी आता. एका भाविणीसाठी तू तुझ्या तातीला दुखावलंयस. हेच तुझ्या तातीवरचं प्रेम? चालता हो, निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. आजपासून तुझी ताती तुला मेली. ताती, ताती.
वासू, अरे ए वासू, वासू, हो बकुळा, अरे अरे बाहेर येऊ रे बाबानो, अरे ए वासू. गुरुजी, तुम्ही कशी काय आलात? चंपा वेता आहे घरी, हरचिरीला गेली आहे. अरे म्हणा ना चिलय, त्या आधी बकुळे बाहेर बोलव बघू. बकुळा पण नाहीये घरी, ती कैऱ्या फाडायला रानात गेलीये. मला कैरीची चटणी खूप आवडते, विठाबाई आणि चंपाबाईला पण आवडते, पण त्यांना लगेच सर्दी होते कच्च्या कैरीमुळे, म्हणून आम्ही करतच नाही. आज दोघी पण नाहीये, तर बकुळा मला म्हणाली, चल वासू मी करते चटणी, अगदी भरपूर करते. आपल्या नदी जवळचा तो आंबट आंबा नाही का, त्याच्या कैरी आणायला गेलीये. काय मरान दे रे वासू, आधी आधी ह्या तुझ्या ताब्यात घ्या आणि मका सोडव ह्याच्यासून. हे काय आहे? काय म्हणजे काय? अरे दागिने असत. गुरुजी, धर धर, आधी तुझ्या ताब्यात घे. पण कुणाचे दागिने हे, आणि तुम्ही माझ्या ताब्यात का देताय? अरे हे बघ, तुमचेच असत. हे बघ, हे बघ, बकुळेचे असत. हे बघ. गुरुजी, अहो चंपाबाईंनी बकुळीला दिलेले दागिने ते, पण पण हे तुमच्याकडे कसे काय आले? कसे काय इले म्हणजे काय? दागिने का पायान चालत येतात? अरे बकुळेनच माका आणून दिले ना. काय? बकुळीनी? प्राण जाताना दग्याचा हे गुरुजींकडे घेऊन गेली होतीस तू? वासू, चंपाबाईने दिलेले दागिने परस्पर विकण्या इतपत मजल गेली तुझी बकुळे? वासू मी, अरे पण तुझ्याकडे म्हणजे? नाही विकलेत गुरुजींनी, परत आणून दिलेत. वासू, घे घे ना, घे घे, स्वतः जाऊन विक. इथून निघून जायचंय ना तुला, कुणाच्याही न कळत, वासूलाही न सांगता. बघ जा, जा तू बकुळा.